आता हृदय हे आपले चोफाळून या भले, वरे बैसवो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, महाराष्ट्रातील महान भगवत भक्त देहू निवासी, ज्यांचा व्यावहारिक दृष्ट्या जर थोडासा विचार करायला गेलं, ज्यांच्या घरात नव्हतं धान, ज्यांच्या पोटात नव्हता अन्न, परंतु तरी पण ज्यांच्या चित्तामध्ये होतं समाधान, असे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आपण देव आणि संत यांच्यातला अभेद दाखवणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगावरती यथामथी यथावकाश आपण कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठला कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यावायचा तो असा की आपल्या येथे सलग 46 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं आपलं हे 46वे वर्ष आहे. आणि या 46व्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताहाचा आज आपला 5वा दिवस. 5व्या दिवसाची सेवा या सप्ताहामध्ये सकाळी काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, श्रीमद भागवत कथा, परम आदरणीय श्री हरिभक्ती पारायण दुर्गादासजी महाराज ढोले आहेत का इथं, यांच्या सुमधुर वाणीतून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत आहात. आणि आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा खरं तर पत्रिकेवर नाव परमपूज्य आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयस्थ असणारे, सर्वांचं श्रद्धास्थान असणारे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींची सेवा होती. परंतु आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गुरुवर्य स्वामीजींचं स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं तरी पण आपल्याला संतुष्ट करण्यासाठी म्हणून गुरुवर्य स्वामीजी इथपर्यंत आले आणि आपल्याला आशीर्वचन दिले. आणि आशीर्वचन देऊन पुन्हा मला वाटतं दर्शन सोहळा पण झाला. आणि गुरुवर्य स्वामीजी आता सध्या आश्रमामध्ये गेले. कसं असतं म्हणजे स्वामीजींच्या नंतर कीर्तन करणं थोडंसं अवघडच आहे. म्हणजे स्वामीजींनी काहीतरी एखादा कार्यक्रम, प्रवचन म्हणा किंवा थोडंसं कीर्तन करणं म्हणा, स्वामीजींचं कीर्तन व्हावं आणि त्यांच्या नंतर मग कोणाचं तरी कीर्तन किंवा प्रवचन व्हावं, हे थोडंसं अवघडच आहे ना. तुम्ही कधी त्या गाजरावर पाणी पिलंय का? कोणी कोणी पिले? गाजरावर पाणी पिले कधी? आणि आवळ्यावर पिले का? आवळ्यावर म्हणजे गुरुवर्य स्वामीजींचं जर अगोदर माझं कीर्तन होऊन गुरुवर्य स्वामीजींचं जर नंतर प्रवचन झालं असतं तर मग ते आवळ्यावरचं पाणी थोडंसं गोड लागलं असतं. अगोदरच तुम्ही गुरुवर्य स्वामीजींचं ऐकून तृप्त झालेले आहात. आता तुम्हाला मी काय तृप्त करू का मग जय विठ्ठल? नाही, पण आता सुरू केले म्हटल्यावर थोडंफार बोलावं लागेल मला. विठ्ठला विठ्ठला अगोदरचे 4ही महात्मे जे आहेत तेही मोठ्या तोला मोलाचे आहेत. मी काही त्यांची बरोबरी करणारा नाहीये. पण आज तू परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी जशी कृपा करतील, जसं आपल्याला आशीर्वाद देतील, कृपा आशीर्वाद देतील, तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराज, हा नरदेह खूप दुर्लभ आहे. भगवान संत श्रेष्ठ श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी छोटासा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये असं सांगतात, दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मला माहिती श्लोक ऐकूनच तुम्हाला झोप येईल, निवांत तुम्ही झोपू शकता, काय अडचण नाही. विठ्ठला विठ्ठला ते म्हणतात ना, ज्या सुगरण बाया असतात समजा, त्या शेतावरूनच भाताची परीक्षा करतात. जाऊ दे, हे असंच बोर करणार आहे काय की आजचं. पण श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यजींनी सांगितलेलं आहे की 3 गोष्टी खूप दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः.
तीन गोष्टी खूप दुर्लभ आहेत म्हटले. एक तर मनुष्यत्व है ना, मनुष्याचा जन्म भेटणं खूप दुर्लभ आहे. बरं इथं मनुष्यत्व कशामुळे वापरलेलं असेल? मनुष्यत्व शब्द वापरला इथं है ना. इथं फक्त मनुष्य असं पण वापरू शकले असले, पण इथं काय जातीवाचक शब्द वापरला. जातीवाचक शब्द वापरला कशामुळे? कारण माणसाचा जन्म सर्वांनाच भेटतो, परंतु सर्वांमध्येच मनुष्यत्व असेल असं नाही. दररोज जर मानवतला जात असेल एखादा व्यक्ती आणि तिथून परत येत असताना असं जर करून येत असेल तर मग त्याच्यामध्ये मनुष्यत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार महाराज, त्याच्यामध्ये मनुष्यत्व नाही. म्हणजे दररोज जर डुलतच येत असेल तर तुम्ही, तुमच्यापैकी कोणी नाही तसं, सगळे माळ करीत तुम्ही, त्याच्यामध्ये मनुष्यत्व आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही है ना. त्याच्यामुळे इथं जातीवाचक शब्द वापरला, मनुष्यत्व. दुसरी गोष्ट म्हणजे म्हटले मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे काय तर मोक्षाची तीव्र इच्छा ज्याच्या मनामध्ये आहे, म्हणजे उद्धार, स्वतःचा उद्धार होण्याची जी तीव्र इच्छा आहे ती तीव्र इच्छा ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. आणि ती जी इच्छा आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षुत्व है ना. ज्याच्यामध्ये मुमुक्षुत्व आहे म्हटले, ते मुमुक्षुत्व कसं आहे म्हटले? खूप दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय, महापुरुषांचा संश्रय, सत्संग, ह्या तीन गोष्टी खूप दुर्लभ आहे. आता अनेक असे प्रमाण आहेत काकड्यामध्ये पण है ना, नरदेह दुर्लभ जाणा वगैरे खूप काही प्रमाण आहे ना. ते जर सगळं जर आपण चिंतन करायला लागलो तर आपल्याला 10 याच्यातच वाचतील. त्याच्यामुळे आपण थोडस फास्ट मध्ये जावे लागेल, कारण आपलं सुरूच 9ला झालंय. परंतु तुम्ही अगोदरच सांगितलं झडपी शाळेसारखं आपलं सुरू कितीला हो, बरोबर 4 वाजता घंटा वाजवायची. विठाला 4 वाजता घंटा वाजवायची म्हटलं, काही जण चेहरे पडले काही जणांचे. 4 वाजता शाळेचं म्हटलं, आपलं बरोबर 10 वाजता घंटा वाजणार आहे ना. तर या तीन गोष्टी कशा आहेत? खूप दुर्लभ आहेत. परंतु योगायोगाने आपल्याला ह्या तीनही गोष्टी सुगमतेने प्राप्त झालेल्या आहेत. आपल्यामध्ये मनुष्यत्व आहे हे कशावरून म्हणावं लागेल? कारण आपल्यामध्ये जर मनुष्यत्व नसतं तर आपण इथं कीर्तनाला बसलो नसतो है ना. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये मुमुक्षुत्व आहे. मुमुक्षुत्व जर नसतं तर एवढा सगळा खर्च करून, एवढा सगळा वेळ देऊन आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं नसतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय, महापुरुषांचा संश्रय पण आपल्याला खूप सुलभ गतीने लाभलेला आहे. म्हणजे आपला परभणी जिल्हाच असा आहे महाराज है ना. ते आजकाल खूप ते भाषणामध्ये पण चालले काय, जगात जर्मनी आणि भारतात परभणी है ना. आणि खरंच महाराज परभणी जिल्हा संतांच्या बाबतीमध्ये अव्वल 1 नंबर आहे ना. इथं खूप मोठमोठे संत होऊन गेले, पण ते संत आपल्याला अगोदर कळत नाहीत, ते गेल्यावर कळतात है ना. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर अगोदर कोणालाच काही माहिती नव्हतं है ना. आणि ज्यावेळेस गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर जे आहेत त्यांचं ब्रह्मलीन झाले, त्यावेळेस मग सगळे पूर्ण महाराष्ट्रातलेच नाही तर पूर्ण भारतातून सगळे महात्मे परभणीला यायला लागले. ऐका आज काय म्हटले, महाराज लोकांचं मवळ उठलं काय, इकडे एवढी गर्दी कस काय आज है ना. त्यावेळेस कळालं की आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये एवढे मोठे महात्मे होते. माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे की महापुरुष संश्रय जो सांगितलेला आहे, महापुरुषांची संगती, ती आपल्याला सुलभ गतीने प्राप्त झालेली. म्हणजे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकदम सुलभ गतीने प्राप्त झालेल्या आहेत. विठाला महाराज संतांचं स्मरण करतात याच्यामध्ये नवल नाही. देव पण संतांचं स्मरण करतो है ना. कुठं कुठं असे प्रसंग आलेले आहेत की जिथं देवाने संतांचं स्मरण केलेलं आहे. विठाला संत आपल्याला मार्ग दाखवत असतात, आणि आपण जर त्या संतांच्या मार्गाने जर गेलं तर काय होतं?
नेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कुठे काही. संतांच्या जर मार्गाने आपण जर चाललं है ना, संतांच्या जर मार्गाने आपण चाललं तर काय होतं म्हटले तर आपल्या जीवनामध्ये कुठेही गुंथा पडत नाही. विठाला एक संतच असे आहेत महाराज की जे आपल्याला कुठल्याही स्वार्थाविना काय करतात, चांगला मार्ग दाखवतात, चांगल्या मार्गाने नेतात है ना. तुम्ही म्हणाल मग महाराज आई वडील नाहीत का, संतांसारखे आई वडील नाहीत का? आई वडील आहेत, जवळजवळ तसेच आहेत पण संतांसारखे नाहीत. आई वडील तसेच आहेत पण संतांसारखे नाहीत. कारण काय, कारण कशामुळे म्हणतोय मी, आई वडील जे आपल्याला जे काही चांगला मार्ग दाखवतात त्याच्यामध्ये काय असतं, त्यांचा काहीतरी स्वार्थ लपलेला असतो है ना, त्याच्यामध्ये काय असतो, स्वार्थ लपलेला असतो. परंतु संत जे आपल्याला मार्ग दाखवतात त्या मार्ग दाखवण्याच्या मागे काही स्वार्थ नसतो. विठ्ठला एक व्यक्ती असाच उठला कीर्तनामधूनच म्हणायला लागला, महाराज तुम्ही संतांचं एवढं सांगताय, संत असे असतात, संत तसे असतात, ग्रंथ आहेत आमच्या पुढं. काय म्हटला, ग्रंथ आमच्या पुढं आहेत, ग्रंथ आमच्या पुढं आहेत, आम्हाला वाचता येतं, आम्ही देवाच्या कृपेने आम्ही शिकलेलो पण आहोत. हा, शिकलेले थोडे काही काही असतात, 150 आम्ही शिकलेले पण आहोत. मग ग्रंथ आहेत, आम्हाला वाचता येतं, आम्ही शिकलेले आहोत, मग हे मधामध्ये संतांचं काय काम आहे, संतांचं हे मधातले बिचोल्यांचं काय काम आहे असं मी म्हणत नाही, असं समोरचा माणूस म्हणतोय समोर. हा, बिचोल्यांचं काय काम आहे महाराज, पण संत जोपर्यंत त्या जीवाच्या आणि देवाच्या मध्ये संत येत नाहीत ना तोपर्यंत जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. विठ्ठला संत सहज बोलून जातात, सहज बोलणे उपदेश करो निसायास शिकविते. संत सहज बोलून जात असतात परंतु त्याच्यामध्ये खूप काही गुह्य लपलेलं असतं. हा, मला गुरुवर्य स्वामीजींनी सांगितलेलीच कथा आठवती सहज है ना. जर मला काही आठवलं नाही तर याचे आजचे पूर्ण जिम्मेदार ते देशमाने परिवार आहे, आजचा जे पंक्तीवाला बरं का. काय ती बासुंदी, काय ते मुगाचे वडे, काय ती पोळी, काय माहिती त्याला ते चक्की, काय ती पालकाची भाजी, काय जर नाही आठवलं तर सगळे हे घेते ना. हा, ते जबाबदारी त्यांना पुन्हा विचारायचं. हा है ना, महाराजांनी कसं काय विचारलं, विठाला विठाला मामा भाच्यांनी असं जेव घातले महाराज, आता बोलायचं सुद्धा मला सुधरण झाले पण तसंच कस तरी बोलावं लागेल है ना. उभं राहिलो म्हणले बोलवच लागेल. हा, चष्म्यावाले बाबा बरोबर म्हणाले विठाला विठाला. गुरुवर्य स्वामीजींची कथा आठवते मला की संत सहज बोलून जात असतात परंतु त्याच्यामध्ये खूप काही दडलेलं असतं त्यांच्या वचनामध्ये है ना. म्हणजे संतांची गरज कशामुळे आहे आपल्याला, ग्रंथ तर आहेत, आपल्याला वाचता पण येतं पण संत असल्याशिवाय ते कळत नाहीत ग्रंथ है ना. एक उडिया बाबा म्हणून होते आणि उडिया बाबा ऋषिकेश मध्ये राहत असत, आता सध्या नाही त्यांचं शरीर. आणि उडिया बाबा जे आहेत खूप सिद्ध संत महाराज, एकदम अंगावर कपडा नाही काही नाही, फक्त एक रुमाल गुंडाळलेला आणि एवढं एकदम फक्कड महात्मे. गंगाजीच्या तीरावर एकदम पडून असायचे आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांचं काय असायचं, प्रवचन व्हायचं तिथं. आणि एक दिवस करपात्रीजी महाराज जे आहेत काशीवरून तिथं आले ऋषिकेशच्या ठिकाणी. दोघं पण खूप विद्वान महाराज है ना, खूप विद्वान. त्यांनी सहज महाराजांना विचारलं की महाराज अहो एवढं आम्ही जप तप करतो, सगळं काही करतो म्हटले, एवढे आम्ही 46 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह करतोय, तरी परंतु आमच्यामध्ये बदल कसं काय होईना, तरी परंतु आम्ही आणखीन पण तोंडामध्ये तंबाखू गुटखे घेऊन धरून कसं काय आम्ही कीर्तनाला बसलेलो, आमच्यामध्ये बदल कसं काय होईना सांगा म्हटले महाराज. हा, आमच्यामध्ये बदल कसं काय होईना असं विचारलं कोणी, करपात्री महाराजांना. असं नव्हतं विचारलं, उगा म्हणायलो है ना. म्हटले एवढे सगळं जप तप करतो आम्ही पण त्याचं फळ भेटत नाही म्हटले, जसं फळ भेटायला पाहिजे तसं फळ भेटत नाही. कशामुळे म्हटलं. हा, उडिया बाबा पुढे चालत आहेत, त्यांच्या मागून करपात्रीजी महाराज चालत आहेत, उडिया बाबा पुढे करपात्रीजी महाराज मागत, ते काही सांगायलाच तयार नाहीत. करपात्रीजी महाराजांना म्हटलं आता जाऊ द्या, आता आपल्याला परतच जावं लागेल. करपात्री महाराज रिटर्न निघाले, परत निघाले. परत निघाल्याच्या नंतर पुन्हा उडिया बाबाच्या मनात काय आलं माहिती नाही. त्यांनी मागे फिरून पाहिलं
आणि फक्त एक शब्द वापरला, कली प्रभाव. काय वापरला? कली प्रभाव, है ना. सासू सून जे आहे ते सासूच ऐकत नाही. फक्त एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला कधीच दुःख होणार नाही. सासा हो, इथल्या सासा जेवढे काही असतील, है ना. आणि तुम्ही पण भविष्यामध्ये सासा होणारच आहेत ज्या सून आहेत त्या, है ना. तुम्हाला कधीच दुःख होणार नाही, कारण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय? कली प्रभाव. कलियुगाचा प्रभाव आहे म्हणायचं फक्त, है ना. मुलगा जर वडिलांचं ऐकत नसेल तर फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं, कधीच दुःख होणार नाही. काय वाक्याला ठेवायचं लक्षात? कली प्रभाव. लक्षात येत नाही का? विठाला विठाला म्हणजे संतांच्या वाणीतून सहज निघालेला जो शब्द आहे तो खूप मोठा काही देऊन जातो, बोध देऊन जातो. तुम्हाला थोडस व्यवहारातलं उदाहरण सांगतो म्हणजे समजेल तुम्हाला. विठाला 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 ही पण गोष्ट सांगितली, पण ती जरा वरूनच गेली काही, है ना. एक असाच मोठा सावकार होता बघा, है ना. सावकार होता आणि योगायोगाने पहिलं खूप कमी लोकांकडे काय असायच्या, बंदुकी वगैरे असायच्या. त्यांच्याकडे बंदूक होती एक. मी कधी बघितली नाही बंदूक, पण होती त्यांच्याकडे बंदूक त्या सावकाराकडं. आणि सावकाराकडे बंदूक होती आणि खूप एकदम गडगंज श्रीमंत तो सावकार. आता सावकारच म्हणले काय, है ना. मला वाटतं सावकार श्रीमंतालाच म्हणतात, है ना. गरीब सावकार नसतोच. मी पण काय बोलते, गडगंज श्रीमंत होता आणि सावकार होता. सावकार श्रीमंत सावकारच असतो. आणि योगायोगाने त्याच्या घरी चोर आले. चोर आल्याच्या नंतर त्या बंदुकीचं एक हे आहे की त्या बंदुकीला कधीच लोड करून ठेवता येत नाही. ते म्हणतात, महाराज तुम्ही म्हणाले की माझ्या जवळ नाही, तुम्हाला एवढी कसं काय माहिती, है ना. मी ऐकूनच सांगायलो, त्या बंदुकीला कधीच लोड करून ठेवता येत नाही, है ना. लोड करून ठेवता येत नाही, ती तशीच ठेवावं लागते बंदूक. त्या गोळ्या बाजूला, गोळ्या म्हणजे खायच्या गोळ्या नाही, त्या बंदुकीच्या गोळ्या, बुलेट बाजूला. आता बुलेट म्हणल्यावर पुन्हा ते बुलेट गाडी ते होईल पुन्हा. विठाला विठाला त्या गोळ्या बाजूला आणि बंदूक बाजूला. एका ड्रॉप मध्ये गोळ्या आणि एका ड्रॉप मध्ये बंदूक. महाराज यांना सापडत नाही, ऐन टायमाला असं सापडत नाही, है ना. ऐन टायमाला तुम्ही बघा, एखाद्या वेळेस बिडी प्यायची असल्यावर ती काडीची पेटी सापडतच नाही, है ना. मी पेत नाही पिढ्या, सहज तुमचं सांगायलो मी. आणि मग ते काही बंदूक, महाराज त्यानं नोकराला आवाज दिला सावकारानं, अरे राम्या, अरे ती बंदूक बघ रे म्हणले, कुठे ती गोळ्या बंदूक आण लवकर इकडे म्हणले, चोर आले. आता राम्या काय, राम्या इकडे तिकडे बघायला, पण त्याला काही सापडं ना काही. राम्याला बंदूक काही सापडली नाही, पण गोळ्या सापडल्या महाराज, मुठभर गोळ्या सापडल्या. किती? मुठभर सापडले. आता मग अरे लवकर बंदूक बघ रे बाबा, सगळे लुटून येतील, ते तिजोरीत लुटायला येते, लवकर बंदूक बघ. हे सावकार किती ओरडला तरी त्या राम्याला काही बंदूक सापडना. ते म्हणला, सावकार तुम्ही बंदुकीने काय करणार आहे? ते म्हणलं, गोळी मारणार आहे. अरे राम्या, बंदूक आण, मला एकाच गोळी ठार करतो, एकाच गोळी ठार करतो, बंदूक आण फक्त तू लवकर. सावकार तुम्ही बंदुकीने काय करणार आहे? म्हणलं, गोळी मारणार आहे. म्हणलं, असेच घेऊन मारा ना मग, एक नाही मुठभर गोळ्या मारा म्हणलं. अशाच किती? मुठभर गोळ्या मारा. आता तुम्ही मला सांगा, मुठभर नाही, पोतभर जरी गोळ्या अशा फेकून मारल्या ते मरेल का बरं चोर? हा, तसं मुठभर जरी गोळ्या मारल्या तसं तो चोर मरणार नाही. तसं म्हणजे गोळी बंदुकीतून निघाल्याशिवाय तिचा प्रभाव नाही महाराज. गोळी बंदुकीतून निघाल्याशिवाय तिचा प्रभाव नाही. तसंच ग्रंथ जे आहेत संतांच्या मुखातून निघाल्याशिवाय त्याचा प्रभाव पडत नाही आपल्यावर. विठाला असाच एक जो साधक आहे तो भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांकडे आला. आणि तुकोबारायांकडे आल्याच्या नंतर तुकोबारायांना विचारलं, महाराज माझा उद्धार कसा होईल?
वेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी देव कृपा करील मग देव कृपा करील करील मग काय लाज राखील काय लाज राखील है ना उसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी माझा उद्धार कसा होईल है ना कैमी उदार पावे कैमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे महाराज इथं कशालाच ऊन नाही आपल्याकडं हे ना सगळे एकापेक्षा एक महारथी आहेत एका हुनी बळी हे ना सगळे एकापेक्षा एक पण सगळ्यांचं जर बळ जर आपण काढलं तर आपल्याला इथंच 12 वाजतील है ना माईक सिस्टीम पण त्याच थोडीशी आहे ना काय साऊंड सर्व्हिसचं नाव काय नाही नाव काहीतरी असेल ना देशमाने साऊंड सर्व्हिस जाधव साऊंड सर्व्हिस काही काळे साऊंड सर्व्हिस हा नाही साऊंड सर्व्हिसचं काहीतरी नाव असेल ना माऊली साऊंड सर्व्हिस बरं विठाला सगळेच एकापेक्षा एक बळीत महाराज साऊंड सर्व्हिस पण त्याच थोडीची आणि आमचे परमादरणीय महाराज श्री विद्यार्थी कुठले मानूचे अच्छा बरं वा खूप छान त्यांचं पण कार्य सुरू आहे हा डाके महाराजांचे विद्यार्थी सगळे महाराज आपली भावी पिढी ही आपली है ना विठाला तुकोबारायांकडे तो साधक आला आणि म्हणायला लागला की महाराज माझा उद्धार कसं होईल आणि ज्या वेळेस मग तुकोबारायांना विचारले त्यानंतर तुकोबाराय म्हटले उद्धार करण्यासाठी किंवा उद्धार करून घेण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे उद्धार झाला पण भगवंताची प्राप्ती कशी होईल त्याच्यासाठी म्हटले तुम्हाला संतांकडे जावं लागेल हा संतांकडे जायचं पण संत नेमकं कोणाला म्हणायचं संत नेमकं कोणाला म्हणायचं थांबा म्हणले सांगतो कोणाला म्हणायचं संत अहो संतांचं स्मरण करतात याच्यामध्ये नवल नाही देव पण संतांचं स्मरण करतो चला महाभारतामध्ये अर्जुन जो आहे अर्जुन खूप मोठा भक्त होता भगवंताचा भक्त नंतर आणि मित्र होता भगवंताचा अर्जुन मित्र होते खूप चांगले मित्र होते भगवंताचे आणि असे मित्र चांगले असताना सुद्धा ज्यावेळेस रणांगणामध्ये अर्जुन आला भगवंत पण रणांगणामध्ये आलेले आहेत कारण भगवंत जे आहेत अर्जुन जो आहे तो भगवंताचा रथ हाकत होता है ना बरोबर ना तुम्ही झोपी चालली काय कृष्ण जे सारथ्य पण पार्थाचे करी तू असे सारथी कोण होता अर्जुन होता तुम्ही सांगत मदत म्हणजे कसं आहे आता मला वयानुसार तेवढं काही आठवत नाही बघ मी अगोदरच सांगितलं हे सगळं यांचा दोष आहे ना सारथी कोण आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा रणांगणामध्ये आलेले आहेत आणि रणांगणामध्ये आल्याच्या नंतर मग अर्जुन काय म्हणायला लागला माहिती का
अजून म्हणायला लागला गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भेक्षमपि लोके हत्वार्थ कामास्तु गुरुने हैव भुंजे भोगान रुधिर प्रदिग्धान. देवा तुम्ही मला काय सांगताय म्हटले, अहो माझेच सगळे इथे ना, हे सगळे समोर जे बसले ते माझेच आहेत सगळे है ना. म्हणजे अर्जुन भगवंताला म्हणू लागला हे सगळे समोर जेवढे दिसायलेत नाही धनुष्यबाण वगैरे घेऊन आलेले सगळे माझेच आहेत म्हटलं. आणि यांना जर मारून कोणी मला काहीतरी शिकवलेलं आहे, कोणी मला अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे, यांना कसं मारू मी देवा. तुम्ही मला सांगताय की यांना मारून काय कर तू राज्य सुख भोग. महाराज अर्जुनाने सांगितलं देवा मी भिक्षा पात्र घेऊन भीक मागेल परंतु यांना मारणार नाही, यांच्या बरोबर मी युद्ध करणार नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणायला लागले अर्जुना तू गप्पा संतांच्या करतोस साधूच्या करतोस पण तू साधू नाहीस म्हटले. गप्पा तुझ्या साधूच्या आहेत. मी घर सोडून जाईल, आळंदीला जाईल तिकडेच राहील, नाही तर ऋषिकेशला जाईल तिकडेच राहील, 2 गुंठे जागा घेऊन तिकडेच राहील है ना, आश्रम बनवील. असं गप्पा साधूच्या मारतोस म्हटले पण तू साधू नाहीस म्हटले. तुझ्यामध्ये आणखीन कमी, तुला साधू बनवायचे आणि साधू बनवण्यासाठी मग काय करू म्हटले तुला साधूचं लक्षण सांगतो. नेमकं साधू कोणाला म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्तः समे प्रियः है ना. साधू कोणाला म्हणतात त्यावेळेस सांगतात भगवान परमात्मा अर्जुनाला अनपेक्ष सुचिर दक्ष. साधू कसा असतो म्हटले अनपेक्ष असतो, त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते है ना. आता आजकाल असं सुरू आहे महाराज, असं सुरू आहे की मी असे काही प्रकार बघितले. मला अगोदर आता कीर्तन करण्याचा योग यायला सगळीकडे, त्याच्यामुळे अगोदर फोन येते महाराज तुमची तारीख ही अमुक तारीख खाली आहे का, असेल तर मग गोडीने एकदमच म्हणजे तोंडावर साखर ठेवून हो दादा आहे, हो काका आहे. आणि मग महाराज मग तुमचं काय कसं काय असतं नेमकं है ना. ते दादा ते आहे समजा काय असतं मग तुमचं काय, मग आपण पण थोडस न कळल्यासारखंच करायचं. काय असतं म्हणजे नेमकं काय है ना. मग आपल्याला कळतंय ते काय डायरेक्ट म्हणत नाहीत किती घेता किती देता असं काही म्हणत नाहीत ते डायरेक्ट, म्हणजे तुमचं काय असतं है ना. आपण पण म्हणायचं मग कसं म्हणजे नेमकं काय, अहो नाही द्यायचं घ्यायचं नाही तसं काही नाही महाराज. आपलं द्यायचं घ्यायचं तसं काही नाही, आमची परंपराच ती नाही द्यायची घ्यायची काय हे ना. ठरवून घ्यायची परंपरा नाही आमची. गुरुवर्य स्वामीजींची जी परंपरा आहे ती ठरवून घ्यायची परंपराच नाही. आणि एखादा जर कोणी ठरवून घेत असेल गुरुवर्य स्वामीजींच्या नावावर तर तो परंपरेतला नाही. विठ्ठला महाराज 500 रुपयासाठी 5-5 किलोमीटर वरून गाड्या यायल्यात वापस है ना. मग साधू कसं कोणाला म्हणावं सांगा, मला कळत नाही आजकाल है ना. पण साधू कसा असतो म्हटले भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत अनपेक्ष सुचिर दक्ष है ना. अनपेक्ष त्याला कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसते म्हटले साधूला. दुसरी गोष्ट म्हणजे सुची ही दक्ष, सुचिरभूत असतो साधू, दक्ष असतो. आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर ठाम असतो है ना. मला परमात्मा प्राप्त झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे असा तो म्हणजे काय असतो म्हटले साधू. पूर्ण आता विश्लेषण करत बसत नाही, तर त्याच्यामध्येच वेळ जायचा. विठ्ठला भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांची ओवी मला आता सध्या आठवत नाही, पण भगवान त्याचा आशय सांगतो फक्त. भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबा सांगतात बीज कणिके माझी जैसे है ना, जैसे त्या ओवीचा एक मला मधला तुकडा आठवतोय. म्हटले जसं पूर्ण वटवृक्ष जो आहे त्या एका छोट्याशा बीजामध्ये असतो वटवृक्ष, आणि पूर्ण वटवृक्ष त्या छोट्याशा बीजामध्ये असतो. तिळ एवढंच बीज असतं त्याचं, आणि त्या वटवृक्षामध्ये एवढंसं बीज असतं है ना. जसं म्हटले वटवृक्षामध्ये आणि त्या छोट्याशा बीजामध्ये भेद नाही, तसं देवामध्ये आणि संतांमध्ये भेद नाही. देवते संत
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी त्यावेळेस सांगितलं, म्हटले देवते संत म्हणजे हे संतांचं काय आहे, विशेष आहे, विशेष है ना. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं काय असतं, जशी देवांचे विशेष आहे है ना. हरि ओम सहस्रशिखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्र सभूमिकुं सर्वतस्मित्वा तिष्ठत शांकुलम. येतात इकडून नाही, वरूनच जात असेल मंडपाच्यात है ना. हे वेदाचे मंत्र आहेत. आणि जसं हे भगवंताचे विशेषण आहेत काही है ना, तसे संतांचे पण काही म्हटले विशेषण आहेत, विशेष आहेत है ना. तसं मग भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी देवाचे विशेष सांगितले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत कोण आहेत म्हटले, देवच संत आहेत, देवच संत आहेत. जसं तुमच्या गावामध्ये एखादा व्यक्ती असतो, एखादा समजा बाहेर गावावरून एखादा पाहुणा आला आणि पाहुणा आल्याच्या नंतर मग तो त्याला नाव माहिती नाही समजा समोरच्या पाहुण्याचं. आमचे पाहुणे तुमच्या गावामध्ये कोणाच्या घरी आले, अमुकच्या घरी आले, पण नाव माहित नाही हे ना. ते नाही का कधी पण त्यांनी त्यांच्या डोक्याला मोफरल असते बघा बांधले हे ना, मोफरल असते बांधले. मोफरल तर ते रामभाऊ पण बांधते, शामराव पण बांधते, त्र्यंबक पण बांधते. आता नेमकं त्या तिघामधलं कोण असेल कडे हे ना, तिघं मोफरल बांधते, नेहमी मोफरल बांधलेली असते. ते नाही का सतत पिढ्या वडत राहते. हा त्याच्यामधला शामराव निघाला बाजूला. नाव योगायोग समजा बरं का. फक्त तुम्ही म्हणता महाराज आमचंच नाव मुद्दाम घ्यायला काय तुम्ही है ना. शामराव निघाला बाजूला महाराज. त्र्यंबकराव कोण राहिला, रामराव. मी पण माझं पहिलं नाव रामरावच आहे, म्हणजे श्रीरामच आहे. पण मी बिड्या ओढत नाही. आयच्या मी खरंच बिड्या ओढत नाही. विठ्ठला म्हटले अहो ते नाही का 24 घंटे बिड्या सोडत राहते, त्याला दिवसाला 4-4, 5-5 कट्टे पुरत नाहीत. अरे हा म्हटले रामराव आणि कोण राहिले आता, शामराव. त्र्यंबकराव निघाले बाजूला. म्हणजे आता ह्या दोघातून नेमकं कोण समजायचं. ते नाही का नेहमी पितच राहते, कधी पण डुलतच येते. अच्छा बरोबर जा म्हटले तिकडे त्या कोपऱ्याला घर आहे, तिकडे त्या कोपऱ्याला ज्याचं घर आहे ते योगायोग समजा त्या कोपऱ्याला घरी म्हटले. सरळ ज्या म्हटले ह्या रस्त्यानं तुम्हाला बरोबर त्याच घर सापडणार. म्हणजे हे काय आहे, एक विशेष आहे. विशेष असं की ते दुसऱ्या कोणामध्येच नाही हे ना. ते लक्षण केल्याच्या नंतर दुसऱ्या कोणामध्येच जात नाही. विठ्ठला किंवा आणखीन एखादा जर पुरावा द्यायचा म्हटलं, देव हेच संत असतात याच्याबद्दल आणखीन एखादा पुरावा जर बघायचं म्हटलं तर चला रामायणाकडे. रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे की ज्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभू जे आहेत, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना वनवास झाला, 16 वर्षाचा वनवास झाला. 12 14 का, हा बरं झालं सांगितलं, तसं सांगत मदत आहे ना. 14 वर्षाचा वनवास झाला. टाळकरी तर काहीच बोलून झाले. विठ्ठला महाराज. मंडपातली एक विशेषता आहे तुम्हाला सांगतो. आपल्या मंडपातली जिकडं तिकडं मला तो शब्द वापरायचा नाही दुसऱ्या कीर्तनकाराचा. दुसरे कीर्तनकार डायरेक्ट डंगरच म्हणतात, पण मी तसं म्हणणार नाही. सगळीकडे महाराज म्हातारेच माणसं दिसतात, पण इथं सगळे तरुण दिसायचे मला समोर हे ना. एक विशेष आहे. तुम्हीच तुमच्या करता एकदा कडकडून टाळ्या वाजवडे. खरंच अभिमानास्पद ही गोष्ट आहे. कारण कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण पिढीला आजकाल हे संस्कार लागणं खूप गरजेचं आहे महाराज. काल ट्रेननं प्रयागराजवरून इकडे येत होतो मी आश्रमामध्ये, आणि येत असताना मग एक जो आहे तो थोडासा 150 दिसू लागला मला माणूस. असं महाराज तसं महाराज, असं करायला पाहिजे महाराज, लोक असेच असतात, महाराज लोक तसेच असतात. मी म्हणलो अच्छा आपण हिंदू आहोत, आपण सनातनी आहोत, आपण असं आहोत, आपण तसं आहोत, असं खूप काय बोलायला लागला मला. मी म्हटलं फक्त मला एकच प्रश्नाचं उत्तर दे म्हटलं तू. म्हटलं आपला धर्मग्रंथ कोणता आहे सांग म्हटलं तू हे ना. जसं आता त्यांचं काय नाव घ्यायचं काय आपल्याला काही विषय नाही, पण एक उदाहरणाकरता सांगलो फक्त. जसं ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ कोणता आहे, ख्रिश्चनांचा हा सगळ्याला माहिती आहे, हा बायबल आहे ना. मुस्लिमांचा कोणता आहे, कुराण. आपला कोणता आहे सनातन संस्कृती मधला,
हा गीता भगवद्गीता का? सगळी चुकली गडी. हा भागवत का? नाही ते पण नाही. हा नाही मनुस्मृती पण नाही. जाऊ दे आता पुढच्या वेळेस सांगतो. विठाला विठाला आपला जो धर्मग्रंथ आहे ना, आपण आपल्या धर्मामध्ये किती कचेत बघा हे ना. आपला जो धर्मग्रंथ आहे बरं आपल्या जाऊ दे विषय वळायला दुसरीकडे एवढं सांगून टाकतो. नाही तर तुम्ही म्हणतात महाराजांना पुढच्या वर्षीच्या तारखेची अपेक्षा आहे काय है ना. पुढच्या वर्षी सांगतो असं म्हटलं ना मी. पण आपला जो धर्मग्रंथ आहे ते म्हणजे काय आहे? वेद आपला धर्मग्रंथ आहे. वेद है ना. काय वेद? वेदाच्या वर काहीच नाही. वेदाने जे बोललं है ना, वेदाने जे बोललं है ना तेच काय आहे? त्रिकाल सत्य आहे. वेदाच्या पुढे मग कोणीच नाही है ना. जसं समजा आता हायकोर्टामध्ये जी केस लढली एखाद्या व्यक्तीनं तर तो कुठं जाऊ शकतो? हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो, अपील करू शकतो. तसं जे काही छोटे मोठे ग्रंथ आहेत ते ग्रंथ घेतल्याच्या नंतर तो सिद्धांतच मानले जाऊ शकत नाही. परंतु वेदाकडे आपण गेलं की ते एकदम सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यावरचा कोर्टच नाही. मग नाही आपल्याला वेदाला सुप्रीम कोर्ट पण म्हणता येणार नाही, त्याच्यावर पण राष्ट्रपती असतात है ना. दया याचिका करता येतील राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपती म्हणावं लागेल आपल्याला वेदाला है ना. वेदानं एकदा निर्णय दिला की ते कोणीच बदलू शकत नाही. विठाला मी काय सांगत होतो? रामायणातलं है ना, रामायणातलं. तर अशा प्रकारे मग भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना जो आहे 14 वर्षाचा वनवास झाला. आणि वनवास झाल्याच्या नंतर मग ती काही कलियुगातली पत्नी नव्हती महाराज. तो काही कलियुगातला भाऊ नव्हता धुर्यासाठी भांडणं करणारा. माझा काऊन कोरलास, माझा काऊन कोरलास है ना. लक्ष्मणजी होते ते. लक्ष्मणजी म्हटले दादा मी पण तुमच्या सोबत येणार. कुठं? फिरायला. फिरायला नाही वनवासाला है ना. सीता माता पण म्हणल्या माझे पती जिथे जात आहेत मी पण तुमच्या सोबतच वनवास भोगणार, मी पण तुमच्या सोबत येणार. तिघजण निघालेले आहेत. आणि पुढं काय झालं तुम्हाला माहिती आहे ना. पुढं सीता मातेचं हरण झालं. हरण कळते ना तुम्हाला? हा हरण म्हणजे 2 शिंगाचं 4 पायाचं. हा बरोबर ना. ती ताई बरोबर म्हणाली. हरण म्हणजे सीता मातेला चोरून नेलं. कोणी? विभीषणानं नाही रावणानं. हा असं सांगायचं मध्ये मध्ये. रावणानं सीतेची चोरी केली, सीता मातेची चोरी केली. आणि चोरी केल्याच्या नंतर मग रामजी जे आहेत ते सगळीकडे ओरडायले. सगळीकडे ओरडत ओरडत पुढे चालत आहेत. सीता मातेचा शोध करत आहेत. सीते 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 म्हणत त्या वनामध्ये फिरत आहेत. सीता मातेचा काही शोध लागत नव्हता. असंच फिरत 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 शोध घेत 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 कुठं आली महाराज? ऋषमुख पर्वताजवळ आली. ऋषमुख पर्वताजवळ आल्याच्या नंतर तिथं निवास कोण करत होतं? तिथं निवास करत होते सुग्रीव महाराज करत होते ना. आणि ते वानरांचे राजा होते सुग्रीव महाराज. तिथं निवास करायचे. निवास का ह्याच्यामुळे करत होते की त्या वालीला श्राप झालेला होता. वाली तिथं येऊ शकत नव्हता त्या ऋषिमुख पर्वतावर. श्राप असा होता की तू तिथं जाऊ शकणार नाहीस है ना. त्याच्यामुळे सुग्रीवजींनी तिथं आश्रय घेतला होता. आणि सुग्रीवजी बरोबर कोण होतं? हनुमानजी होते. आणि हनुमानजी असल्यामुळं महाराज सुग्रीवाने सगळं सोडलं. पत्नी सोडली, भाऊ सोडला, सगळे अख्खं राज्य सोडलं. परंतु महाराज संत सोडले नाही, साधू सोडले नाहीत. आणि तुम्ही आम्ही पण जोपर्यंत गुरुवर्य स्वामीजींना सोडणार नाही तोपर्यंत आपलं कल्याणच होणार आहे महाराज. विठाला सगळं गमवा परंतु संतांना कधी गमवू नका महाराज. जीवनामध्ये संत खूप महत्वाचे आहेत. आणि त्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आलेले आहेत समोर. तिकडनं सुग्रीव बघायला लागला. वाली तर नसेल, काही कपटी रूप घेऊन तर आला नसेल वाली, काही माईक रूप तर धारण करून आला नसेल. म्हटले आता बघावं लागेल, कोणी शोध करावा लागेल. हनुमानजींना पाठवलेला आहे समोर. हनुमानजींनी विचारलं महाराज तुम्ही कोण आहात? एवढे सुकुमार दिसताय, एवढे तुमचे पाय कोमल आहेत, तुम्हाला हे काटे रुतत आहेत, खाली दगड रुतत आहेत, खडे रुतत आहेत, तुम्ही कशाला एवढ्या घनघोर जंगलामध्ये आलात? कोण आहात तुम्ही? त्यावेळेस सांगितलं की मी दाशरथी राम आहे आणि हा माझा भाऊ लक्ष्मण आहे. कुठतरी लगेच सांगून टाकली कहाणी की आमच्यासोबत सीता पण होती माझी.